तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आज बघणार आहेत नॉट ओन्ली बट अल्सो. तर त्याच्या आधी तुम्हाला पहिले हे नियम समजून घ्यायचे आहेत. जसं की पहिला नियम दिला की टू बीच्या रूपानंतर नॉट ओन्ली लिहावे. मग तुम्ही टू बीचे रूप कोणते? जसं की टू बीचे रूप ॲमेझर असेल, वॉजवे असेल, शालविल असेल, हे आहे तुमचे टू बीचे रूप. या टू बीच्या रूपानंतर तुम्हाला नॉट ओन्ली लिहायचे. म्हणजे समजा वाक्यामध्ये टू बी रूप नाहीच आहे, म्हणजे पहिल्या वाक्याला टू बी रूप नाहीच आहे, तर मग काय करायचं? तर अशा वेळेस मग क्रियापद शोधायचं, मी म्हणजे वर्ब शोधायचं. त्या वर्बचाही तुम्हाला नॉट ओन्ली लिहायचंय, बरोबर? तर समजा आता मग हे झालं नॉट ओन्लीचं. मग तिसऱ्या नियमामध्ये काय म्हटलं त्यांनी की समजा पहिल्या वाक्यानंतर आलेला पूर्ण विराम असेल, म्हणजे फुल स्टॉप असेल, त्या फुल स्टॉपच्या जागी तुम्हाला बट असो लिहायचं आहे, बरोबर? मग कधी कधी मग कसं फुल स्टॉप नसताना डायरेक्टली वाक्य हे अँडने किंवा ॲज वेल ॲजने जोडलेलं असेल, मग त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बट असो टाकायचं आहे, म्हणजे अँड किंवा ॲज वेल ॲज काढून त्या ठिकाणी तुम्हाला बट असो टाकायचं आहे, बरोबर? मग पाच नियम काय म्हणजे समजा दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीलाच जे काही सर्वनाम असतील किंवा टू बीची रूप असतील किंवा क्रियापद असतील किंवा ॲज वेल ॲज शब्द असतील किंवा अल्सो असतील किंवा शेवटी असणारा जो टू असतो तो सुद्धा तुम्हाला काढून फुल स्टॉप द्यायचा आहे. तर आपण हे झाले आपले नियम. तर आपण याच्यावरती काही प्रश्न घेऊ, म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजेल. समजा एखादा क्वेश्चन घेतला मी सिंपल की म्हटलं आय वॉज टीचिंग I was teaching as well as studying. समजा असा तुमचा क्वेश्चन आहे. तर मी कसं सॉल्व्ह करायचं? जसं की आपण पहिल्या नियममध्ये काय शिकले की टू बीच्या रूपानंतर नॉट ओन्ली लिहिणे. आणि टू बीचं रूप कोणतं आहे? टू बीचं रूप म्हणजे हे वॉज, बरोबर? तर ह्या वॉज नंतर तुम्हाला लिहायचंय नॉट ओन्ली लिहायचंय, बरोबर? मग तुम्ही म्हणा बट असं कुठं लिहायचंय? जसं की बट असं काय काय म्हटले? पूर्ण विराम म्हणजे फुल स्टॉप. इथे फुल स्टॉप आहे काय? तर नाही. तर दुसरा चौथा नेम काय म्हटलंय? जसं अँड किंवा ॲज वेल ॲजने जोडलेले वाक्य असेल तरी तुम्हाला बट असं लिहायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला ॲज वेल ॲज दिसतंय. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय टाकणार? बट अल्सो टाकणार. मग हे सेंटेन्स तयार होईल. मग बघा, आय वॉज नॉट ओन्ली टीचिंग बट अल्सो स्टडिंग. एकदम सिंपल सेंटेन्स आहे, एकदम सिंपल टॉपिक आहे हा, ठीक आहे? तर आपण अजून एखादा क्वेश्चन घेऊ. समजा दुसरा घेतला, इट इज फास्ट. असं म्हणू, इट इज फास्ट, इट इज फास्ट अँड इझी टू सी. तर कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये? जसं पहिल्या नियमानुसारच की टू बी रूप म्हणजे हे इज आहे तुम्हाला, बरोबर? आणि काय म्हटलंय इथं टू बी मध्ये नॉट लिहायचंय. नंतर ज्या ठिकाणी अँड असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बट असतो टाकायचं आहे. बाकी कसं मग इथं मग इट इज नॉट ओनली फास्ट बट अल्सो, म्हणजे अँड काढून घेतला, बट अल्सो इझी टू सी. म्हणजे सिंपल एक्झाम्पल आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन असतात. समजा एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊ परत, ते बघू आपण. ही वॉज केअरलेस अँड इनडिफरंट. हे कसं सॉल्व्ह करायचं? सेम तशाच प्रकारचं की टू बीच्या रूपानंतर नॉट लिहिणे आणि अँड असेल त्या ठिकाणी बट असो लिहिणे. असेल मग ही वॉज नॉट ओनली केअरलेस बट ऑल्सो इनडिफरंट. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आपण.